नमस्कार सगळ्यांना. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपला चेहरा गोरा व सुंदर दिसावा. एक स्किन केअर रुटीन आपण फॉलो करतच असतो. आपण सगळ्याच जणांना ॲलोवेरा म्हणजे कोरफड माहीतच आहे. पण कोरफड चेहऱ्याला कशी लावायची, कोरफडीचे फायदे काय हे माहीत असणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे, बरं का? हो की नाही? चेहऱ्याला कोरफडीचा गर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते व तसेच काळे वांग व पिंपल्स दूर होण्यास मदत होते. कोरफड जादुई वनस्पती आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरी आढळते. प्रत्येकाला त्याचे आयुर्वेदिक उपाय माहीतच आहे, पण आपण योग्य पद्धतीने वापर करतो का? कोरफड हे मॉइश्चरायझरचं काम करते. कोरफड ची पानं घेऊन पाणी घेऊन जेल तयार करा व ती लावा. नेक्स्ट डे धुवून टाका. तर ती पिंपल्सचा त्रास होत असेल, काही दिवसात पिंपल्सचा त्रास कमी होईल. काळे डाग असेल तर कोरफडीची जेल, लिंबाचा रस, गुलाबजल, मध, हळद व्यवस्थित तयार करून फेसपॅक लावा. वीकली 2 ते 3 वेळ करा. तुम्हाला लगेच दिसून येईल. सुरकुत्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करत असेल तर ॲलोवेरा जेल, ऑलिव्ह ऑइल मिश्रण करून काही थेंब लावा. त्याने सुरकुत्या कमी होतील. आता आपण बघा ही जेल करत आहोत. तर मी कोरफड घेतली आहे. त्यामध्ये आपण काही वस्तू टाकणार आहे. स्किनला इतकी सुंदर असं मॉइश्चरायझर आणि ओलावा निर्माण होईल आणि स्किन एकदम सुंदर अशी गोरा कलर येईल. तर आपण ॲलोवेरा जेल करणार आहोत तयार. होममेड ॲलोवेरा जेल, कुठलाही यामध्ये केमिकल नसणार आहे. हे घरगुती पद्धतीचं आहे. तर आपण 2 पानं घेतले, स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यातली ही जेल आपण काढणार आहोत. ही जेल काढल्यानंतर आपण त्यामध्ये काही वस्तू टाकणार आहोत. बघा, हे सगळं आपण काय टाकणार आहोत ते बघू. हे जेल तयार केलेलं आहे. मस्त सगळं आतला गर काढलेला आहे मी. आणि त्यामध्ये आपण मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे ते मिश्रण. त्यामध्ये एव्हियॉनच्या 2 कॅप्सूल टाकले आहे. एव्हियॉन ही कॅप्सूल अँटीफंगल म्हणून काम करते. त्याने कुठलंही फंगल इन्फेक्शन स्किनला होत नाही. त्या मेडिकल स्टोअरला मिळतात आपल्याला. कुठल्याही मेडिकल स्टोअरला अवेलेबल असतात. त्याला कॅप्सूल एव्हियॉन किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल असे म्हणतात. तर त्यात ते मिक्स करायचं. त्याच्यात जेल फॉर्म लिक्विड असतं. ते मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि कॅप्सूलमध्ये ऑइल असल्यामुळे त्याला असं पिनने टोचून मग त्याच्यात ते टाकायचं असतं, बरं का. आणि 1 ते 2 कॅप्सूल घ्यायच्या. अशा प्रकारे मी हे कॅप्सूल कट करून घेतलेले आहे. अशा प्रकारे एव्हियॉनचे पॅकेट मिळते. आणि अशा प्रकारे जरूर होममेड जेल तयार करा घरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. हे सगळं आतला गर आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपले हे
झालेले आहे बारीक बघा. आणि ते गाळून घ्यायचे आहे. ते गाळून घेतल्यामुळे जे जाडसर आहे ते आपण डोक्यांना लावू शकतो किंवा केस स्किनला लावू शकतो. आणि जे खालचं आहे ते स्टोअर करून आपण एका बॉटलमध्ये भरून स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून आपण डेली स्किनला यूज करतो. चेहऱ्याला, हाताला, पायाला, बॉडीला, कुठेही स्किनला यूज केलं तरी चालतं. याचा कुठलाही ॲलोवेराचा आणि व्हिटॅमिन ईचा कुठलाही साईड इफेक्ट्स नाही आहे स्किनला. याच्यात कुठलंही केमिकल नाही आहे. असं तयार झालेलं आहे आपलं हे लिक्विड. गाळून घेतल्यानंतर ते बॉटलमध्ये स्टोअर करून नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. हे 15-20 दिवस चालतं. मस्त आपण वापरू शकतो. थंडीच्या दिवसात खूप चांगलं आहे हे. ॲलोवेरा जेलचे प्लांट झाडाचे असे फायदे आपल्याला आहे. तर घरी जरूर लावा ॲलोवेराचं झाड. आपण हे लिक्विड एवढं झालेलं आहे आपलं, इतकं सुंदर झालेलं आहे व्हिटॅमिन ई आणि कोरफडीचं गरेचं. तर ते आपण स्किनला अप्लाय करून घेऊ शकतो. आणि 45 मिनटं 50 मिनटं एवढं ठेवू शकतो किंवा रात्रभर लावून दुसऱ्या दिवशी वॉश केलं तरी चालतं. तर तुम्ही जरूर ट्राय करा. अशा प्रकारे ही होममेड जेल ॲलोवेराची जरूर तयार करा आणि कमेंट्स करा मला. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा.